घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 19 नोव्हेंबरच्या भागात जानकी ओवीच्या शाळेत जाते व थोडीशीच फी तिने प्रिन्सिपल मॅडमच्या हाती टेकलेली असते. तेव्हा प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की माफ करा ओवीची आई, परंतु एवढेच पैसे आम्ही नाही घेऊ शकत. तेव्हा जानकी त्यांना सांगते की मी समजून घेऊ शकते, मला 25,000 भरायचे आहेत, परंतु सध्या आमच्याकडे एवढेच आहेत. जानकी त्यांना तेवढीच फी स्वीकारण्यासाठी रिक्वेस्ट करते. आमची परिस्थिती तुमच्यापासून काही लपवून नाही आहे मॅडम. मी आणि ओवीचे बाबा प्रयत्न करतो आहोत. आमच्यावरती विश्वास ठेवा. आम्हाला फक्त थोडासा वेळ द्या. आम्ही दर महिन्याला थोडी थोडी फी करून पूर्ण फी तुमची जमा करू. जानकी विनंती करते. परंतु प्रिन्सिपल मॅडम तिला सांगतात की असं नाही होऊ शकत. ओवीला खूप वाईट वाटत असतं की तिच्या आईला असं प्रिन्सिपल मॅडम समोर रिक्वेस्ट करावी लागते, हात जोडावे लागते आहेत. त्यामुळे ओवी रडायला लागते. तेव्हा ओवी रडत असताना जानकीला धक्काच बसतो. ओवी जानकीला म्हणते की आई, आपण आता काय करायचं गं? तेव्हा प्रिन्सिपल मॅडम तोडगा काढतात. त्या जानकीला सांगतात की हे बघा, तुम्ही एक काम करा. ओवी आमच्या शाळेची खूप हुशार गुणी विद्यार्थिनी आहे आणि माझी तर खूप जास्त लाडकी आहे. त्यामुळे आपण एक मार्ग काढूयात. तोचपर्यंत ओवीची फी मी जमा करते आणि तुम्हाला जमेल तसे पैसे तुम्ही मला देत जा. प्रिन्सिपल मॅडमनी जो तोडगा काढलेला असतो त्यासाठी जानकी त्यांचे हात जोडून आभार मानते. तर प्रिन्सिपल ओवीला तिच्या क्लासमध्ये जायला सांगतात आणि तिला बजावून एक गोष्ट सांगतात की याबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही आहे. तेव्हा ओवी देखील त्यांचे आभार मानते आणि तिच्या क्लासमध्ये जाते. तेव्हा जानकी हात जोडून त्यांचे आभार मानते. ती म्हणते की तुमचे उपकार मी नक्की फेडेन, तुमचे पैसेही फेडेन. आणि असं म्हणत असता तिथे प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की अहो अहो तुम्ही या गावासाठी किती काही केलं आहे. या गावात एक जरी हाक मारली ना तुम्ही, तरी शेकडो प्रतिसाद मिळतील तुम्हाला. ओवीची काळजी तुम्ही अजिबात करू नका. मी आहे ना, तुम्ही फक्त तुम्हाला जपा. प्रिन्सिपल मॅडमना जानकीची काळजी वाटते. परंतु जानकीने जे काही मिळवलेलं असतं, मान सन्मान, प्रत्येकाचं प्रेम, ते स्वतःच्या चांगुलपणाने मिळवलेलं असतं आणि तोच चांगुलपणा आज जानकीच्या कामी आलेला असतो. प्रिन्सिपल मॅडम पुढे जानकीला म्हणतात की अहो, तुम्ही ऋषिकेश दादांनी गेले कित्येक वर्ष या शाळेतील मुलांना मोफत वह्या पुस्तकं वाटले आहेत आणि आज असं म्हणत त्या स्वतःला थांबवतात आणि जानकीला सांगतात की कोणावर कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही, परंतु तुम्ही धीर सोडू नका, ही वेळ नक्की टळेल. जानकीला त्यांच्या शब्दांनी खूप मोठा आधार दिलेला असतो, दिलासा दिलेला असतो. जानकी पुन्हा त्यांच्यासमोर हात जोडते. तर इकडे सयाजीरावांकडे ऐश्वर्या आलेली असते. तेव्हा सयाजीराव तिच्यासाठी त्यांनी बिर्याणी बनवली आहे असं सांगतात. तेव्हा ऐश्वर्या चिडूनच म्हणते की ते सौमित्र नावाचं हाडूक माझ्या कशात अडकलंय त्याचं बघा आधी. तेव्हा सयाजीराव म्हणतात की तू सयाजीराव विखे पाटलाची पोरगी आहेस, अगं त्या सौमित्रला अस्सा गुंडाळशील. ऐश्वर्या तिच्या वडिलांना सांग की नाही हो डॅडा, त्या सौमित्राच्या पाठोपाठ त्याची बायको असते ना, आणि तो सौमित्र त्याने ना फक्त डोळ्यांवरती काळा गॉगल लावायचाच बाकी राहिला आहे. तो सौमित्र ना जरा जास्त डिटेक्टिव्हगिरी करतो. अहो डॅडा, तो सौमित्र आणि त्याची ती बायको अवंतिका दोघेही हात धुवून माझ्या मागे लागले आहेत तो, असं तिथे ऐश्वर्याने सांगता क्षणी सयाजीराव म्हणतात की हे बघ, मी माणसं पाठवून 1 महिन्यासाठी त्यांना गायब करू शकतो, करू का? तेव्हा ऐश्वर्या सांगते की त्याची काही गरज नाही आहे, हे सगळं काही मी मॅनेज करेन डॅडा. तेव्हा सयाजीराव म्हणतात की ज्या कारणासाठी तू रणदिव्यांच्या घरात गेली आहेस ना, ती गोष्टी आधी मॅनेज कर. सयाजीराव ऐश्वर्याचे कान भरतात. ते तिला पुढे काय करायचं ते सांगतात. ते म्हणतात की ते अवंतिका आणि सौमित्र त्या घरातील 2 बुजगावणे आहेत, त्यांच्याकडे एवढं लक्ष देऊ नकोस. सर्वात आधी तर त्या नाण्याची प्रॉपर्टी, घर, त्याचबरोबर कंपनी हाताशी घे. तो तुझा जो नवरा आहे ना सारंग, त्याला हाताशी घे आणि सर्वात आधी तर कंपनीत जायला सुरुवात कर. भ्रमात राहणारी ऐश्वर्या सयाजीरावांना मोठ्या तोऱ्याने सांगते की डॅडा चिल, अहो हे सगळं माझ्याच हाती येणार आहे. शर्वरीला काय मिळालं आहे, ते फार्म हाऊस, तिथे कोणतं एअरपोर्ट होणार होतं आणि ती जमीन त्यात जाईल असं त्यांना वाटत होतं. मूर्ख लोक आहेत, कधी काय करायचं ते देखील कळत नाही. आणि तो सौमित्र, तो काय शेती करणार आहे का डॅडा? शेवटी ती माझ्याच ताब्यात येणार आहे. त्यामुळे
तुम्ही काळजी करू नका, सगळं काही माझ्या पायाशी येणार आहे, असं ऐश्वर्या सयाजीरावांना सांगते. तेव्हा सयाजीराव ऐश्वर्याला सावध राहायला सांगतात. ते म्हणतात की हे बघ, फक्त विल तुझ्या नावावरती असून काहीच उपयोग नाही आहे पोरी. जेवढे काही खरे कागदपत्र आहेत ते तुझ्या हातात यायला पाहिजे आहेत. सर्वात आधी तर ते खरे कागदपत्र हाताशी घे आणि त्यानंतर तो आशीर्वाद बंगला ते देखील आपण मिळवूया. अगं, या सयाजीरावांची पोरगी आहेस तू. राजकारण तर तुझ्या रक्तातच आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू सगळं मिळवशील, असं सयाजीरावांनी ऐश्वर्याला हिंमत देता क्षणी ऐश्वर्या म्हणते की हो दादा, तुम्ही अजिबात काळजी करूच नका. आता प्रॉपर्टीचे जे काही खरे पेपर्स आहेत ना, ते आधी स्वतःच्या हाती मिळवेन मी. आणि सर्वात आधी मी आता प्रॉपर्टीचे पेपर्स शोधून काढेन. तर तोचपर्यंत इकडे जानकी ज्यावेळी देवपूजा करत असते तेव्हा तिला घडलेले एक एक प्रसंग आठवत असतात. की ज्या दिवशी रणदेवींच्या घरात नानाने जानकीवरती बोट रोखून तिनेच त्यांना ढकलल्याचे आरोप तिच्यावरती लागले गेले होते. तेव्हा सारंग, शर्वरी या सर्वांनी जानकीला घराबाहेर काढलं होतं. सुमित्राने ऋषिकेशच्या आई म्हणण्याचा अधिकार काढून घेतला होता. त्याचनंतर तिला ओवीच्या शाळेतील प्रसंग आठवतो की ओवीच्या प्रिन्सिपल मॅडमनी तिची मदत केली. जानकी आतून हादरून गेलेली असते. ती गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते की अशी अजून आमची किती परीक्षा घेणार आहेस? आमच्या पाठीशी आमची माणसं नाहीत आणि गाठीशी पैसा नाही. माझ्या लेकीच्या शाळेची फी भरायची आहे. आपल्या माणसांची साथही नाही आहे आणि हातात पैसाही नाही आहे. तू सांग बाप्पा की आम्ही आता कसं जगायचं आहे? जानकी गणपती बाप्पालाच विचारते. मला आणि ऋषिकेशला आमच्या आयुष्यात असलेला अंधार चालेल बाप्पा, परंतु माझ्या लेकीच्या आयुष्यात असा अंधार नकोस करू बाप्पा. मला खात्री आहे की तू नक्की काहीतरी चमत्कार घडवशील. देवा, प्लीज काहीतरी चमत्कार घडव. आमच्या हलाखीच्या या दुखण्यावरती तूच पुंकर घाल देवा. अशी ज्यावेळी जानकी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेस प्रार्थनेचं फळही तिला मिळालेलं असतं. कारण ज्यावेळी जानकी मंदिराची साफसफाई करत असते त्याच वेळेस नानांनी जी गुप्त गोष्ट जिथे लपवलेली असते त्याच ठिकाणी जानकी ज्या कपड्याने मंदिर पुसत असते तो कपडाच अडकतो. ज्यावेळी जानकी त्या खिळ्यात अडकलेला कपडा काढण्याचा प्रयत्न करत असते तोचपर्यंत इकडे नाना विचार करतात की त्या मंदिरामध्ये अशी एक गुप्त गोष्ट लपवली गेली आहे की जी गोष्ट जानकी ऋषिकेशपर्यंत पोहोचायलाच हवी. जानकी तो कपडा हाताने काढणार इतक्यातच जानकीचा फोन वाजतो. तेव्हा जानकी तो कपडा खेचून घेते आणि तो फोन रिसीव करण्यासाठी जाते. फोन अवंतिकाचा असतो. ज्यावेळी जानकी फोन घेते तेव्हा अवंतिका विचारते की मी खरं तर सहज फोन केला होता, परंतु मला एक गोष्ट सांगा जानकी वहिनी की तुमच्याकडे घर खर्चासाठीचे पैसे आहेत ना? नाही, म्हणजे मला असं समजलं की सगुणाच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च तुम्हीच केला आहे, त्यामुळे विचारते आहे. तेव्हा जानकीकडे पैसे नसताना देखील, एवढ्या मोठ्या परिस्थितीशी दोन हात करत असताना देखील जानकी अवंतिकाला काहीच सांगत नाही आणि ती उलट अवंतिकाशी खुश होऊन अगदी हसत बोलते. ती सांगते की नाही अवंतिका, अगं म्हणजे पैशांची गरज नाही आहे. यांनी कुस्ती जिंकली होती ना, त्यातीलच काही पैसे सगुणाच्या हॉस्पिटलचा खर्च भरला आणि काही शिल्लक आहेत. तेव्हा जानकी अवंतिकाला म्हणते की जर तुला माझ्यासाठी काही करायचंच असेल ना तर तू आपल्या घरातील माणसांना नीट जप. काय आहे ना, तू ना तलवारीची धारच आहेस बाबा अवंतिका. तुला खोटेपणा खपतच नाही आणि कोणी करत असेल तर लगेच जिभेची धारच काढतेस तू. शेवटी वकील आहेस ना. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी, मी माझ्या जिभेची धार जरा जपूनच वापरते. तुम्हाला आठवतंय का की मी ज्यावेळी गणपतीत आले होते तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की माझी जी जिभेची धार आहे ना ती कात्रीने काढून ठेव, कारण पुढे अजून बऱ्याच लढाया मला लढायच्या आहेत, हो ना? अवंतिकाने एका गोष्टीची जानकीला आठवण करून दिलेली असते. अवंतिकाचे शब्द ऐकता क्षणी जानकी इतकी हर्षून जाते की ती म्हणते की वा अवंतिका, अगं तुझ्याकडे एवढा संयम. हा संयम पाहण्यासाठी ना मी तिथे असायला हवे होते. जानकी बोलण्याच्या ओघात बोलून जाते आणि ती पुन्हा गप्पच बसते. तेव्हा अवंतिका सांगते की जानकी वहिनी, एक ना एक दिवस
तुम्ही सगळेजण या घरात पुन्हा येणार आहात. आम्ही तुम्हाला घेऊन येऊ आणि हा शब्द आहे माझा आणि सौमित्रचा. तेव्हा जानकी थोडीशी हळवी होते आणि अवंतिकाला म्हणते की मी देखील त्याच क्षणांची वाट पाहते आहे. परंतु तोचपर्यंत अवंतिका तुझ्यावरती आणि सौमित्र भाऊजींवरती आपलं घर एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही दोघांनी नीट पार पाडायची आहे हा, असं जानकीने सांगता क्षणी अवंतिका म्हणते की हो वहिनी, तुम्ही अजिबात इथली काळजी करू नका, मी आणि सौमी आहोत ना. अवंतिका पुढे जानकीला सांगते की परंतु तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर मला नक्की कळवा आणि ती फोन ठेवून देते. अवंतिकांच्या बोलण्याने जानकीला थोडा धीर आलेला असतो, हिंमत मिळालेली असते. जानकी गणपती बाप्पाला विचारते की बाप्पा, अवंतिकाचा फोन आला, तिच्याकडून मला हिंमत मिळाली. खरंच आहे, हार मानणं खूप सोपं आहे, परंतु लढत राहणं तितकंच महत्त्वाचं आहे बाप्पा. खरं तर गणपती बाप्पाने चमत्कार घडवलेला असतो. जानकीमध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण केलेली असते. जानकी तिथे म्हणते की मी आता ऋषिकेशसोबत या घराला हातभार लावणार आणि जानकी सज्ज असते लढाई देण्यासाठी. त्याचनंतर जानकी गणपती बाप्पाचा फोटो स्थापन करून त्याच्यासमोर दिवा वगैरे लावते आणि हात जोडून नमस्कार करते. तिच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली असते. लढण्यासाठी अवंतिकाच्या फोनने तिला बळ मिळालेलं असतं. तर इकडे रणदेवींच्या घरी सुमित्राने नानांसाठी जेवण आणलेलं असतं. तर नाना तिथे जानकीचा विचार करत असतात की कसं ऐश्वर्याने नानांना धमकी देऊन ओवीला मारण्याची धमकी देत नानांवरती दबाव आणला आणि सर्वांच्या समोर त्या दबावाखाली येत नानांनी जानकीवरती आरोप लावले, म्हणून जानकीला रणदेवींच्या घरातून बाहेर जावं लागलं. त्याचनंतर सौमित्रने नानांना ती दाखवलेली व्हिडिओ की ज्यामध्ये जानकीने ऋषिकेशच्या यशाचं श्रेय पूर्ण सुमित्रा व नानांना दिलं होतं, ते प्रसंग आठवून नानांना खूपच वाईट वाटत असतं. तर सुमित्रा तिथे नानांना सूप प्यायला सांगत असते, परंतु नाना नकार देतात आणि व्हीलचेअर स्वतः ढकलत पुढे चाललेले असतात. सुमित्रा त्यांना थांबवते आणि म्हणते की अहो, अचानकपणे कुठे निघाला आहात तुम्ही, काहीच का बोलत नाही आहात. इतक्यात अवंतिका येते आणि विचारते की काय झालं आहे. तेव्हा सुमित्रा सांगते की अगं बघ ना, हे सूपही पित नाही आहेत आणि अचानक कुठे चाललेत. तेव्हा अवंतिका नानांना दाब देते की हे बघा नाना, तुम्ही लवकरात लवकर सूप प्या, नाहीतर मी सौमित्रला बोलवे ना. तेव्हा नाना देखील बोटाच्या इशाऱ्याने अवंतिकाला सौमित्रला खरोखर बोलवूनच घ्यायला सांगतात. नाना तिथे बोटाचे इशारे करत असतात. तेव्हा तिथे सुमित्रा विचारते की तुम्हाला काही सांगायचं आहे का. तेव्हा नाना अवंतिकाच्या टिकलीकडे हात दाखवतात. तेव्हा अवंतिकाला जरासं लक्षात येतं. अवंतिका म्हणते की टिकली, मंगळसूत्र, अच्छा म्हणजे तुम्हाला सौमित्रला बोलवायचं आहे का. तेव्हा नाना होकार देतात. तर अवंतिका म्हणते की ठीक आहे नाना, तुम्ही काळजी करू नका, मी सौमित्रला पटकन बोलावून आणते. असं म्हणत अवंतिका सौमित्रला बोलावण्यासाठी जाते. तर तोचपर्यंत नालायक ऐश्वर्या सौमित्रच्या रूममध्ये असते आणि ती सौमित्रच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा सौमित्र म्हणतो त्याला वाटतं की अवंतिकाच आहे आणि तो विचारतो की अवंतिका या केस संदर्भात मला. आणि ज्यावेळी त्याचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं तेव्हा झटक्याने सौमित्र उठतो. तर नालायक ऐश्वर्या सौमित्रला विचारते की काय झालं, तुला माझा स्पर्श तुझ्या बायकोसारखा वाटतो आहे का. परंतु काहीच हरकत नाही आहे. तर अवंतिका नसताना मुद्दाम ऐश्वर्या सौमित्राच्या रूममध्ये येत त्याला ब्लॅकमेल करायला लागते. तर तोचपर्यंत ऋषिकेशसोबत काम करून त्याला साथ देत घराचा गाडा ओढायचा, संसार चालवायचा हे जानकीने ठरवलेलं असतं आणि त्याचसाठी ती एका ठिकाणी नोकरीसाठी आलेली असते. जानकी त्या कंपनीमध्ये येते आणि त्याचनंतर ती खूप घामेघूम झालेली असते. थोडंसं पाणी पिते. इतक्यातच एक शिपाई तिथे येतो आणि तो जानकीला पाहता क्षणी विचारतो की अहो जानकीताई, तुम्ही इथे कसं काय. तेव्हा जानकी म्हणते की मी नोकरीसाठी इथे आले आहे. तेव्हा त्या शिपायाला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो की नोकरी तुमच्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते की हो, मला समजलं की इथे वॅकन्सी आहे, त्यामुळे मी इथे आले आहे. इथे अकाउंटसाठीच नोकरी हवी आहे ना, त्यासाठी कोणाला भेटावं लागेल. तेव्हा तो शिपाई सांगतो की आपले रेगे साहेब. जानकी त्याला विचारते की मग मला त्यांना भेटता येईल का. तेव्हा तो शिपाई जानकीला म्हणतो की मी रेगे साहेबांशी बोलून घेतो आणि त्यानंतर लगोलग तुम्हाला बोलवतो.
तो जानकीला पाणी वगैरे विचारतो तर जानकी तिथे म्हणते की माझ्याकडे आहे. जानकीला थोडीशी आशा असते की तिला ती नोकरी मिळेल आणि ऋषिकेशला ती साथ देऊ शकेल, जेणेकरून फक्त घराचा भार एकट्या वरती नाही पडणार. तोचपर्यंत इकडे ऐश्वर्याला सौमित्र रागानेच विचारतो की तू माझ्या रूममध्ये काय करते आहेस. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम गोष्टी गोल गोल फिरवायला लागते आणि उलट सौमित्रलाच विचारते की तू मला सांग की मी तुझ्या मनात काय करते आहे. तू मला विसरू शकत नाही आहेस ना. मला माहिती आहे माझ्यावरती नजर ठेवणं तर फक्त तुझा बहाणा आहे, कारण सतत तुला मला पाहावंसं वाटतं, हो ना. ऐश्वर्या सौमित्रला ब्लॅकमेल करायला लागते. तिला फक्त मुद्दा अवंतिकाच्या मनात सौमित्रविषयी गैरसमज निर्माण करून त्यांचा संसार मोडायचा असतो आणि त्याचसाठीचं तिचं हे पहिलं पाऊल असतं. ऐश्वर्या तिथे म्हणते की मला चांगलंच माहिती आहे तुझ्या मनाचं ब्लूटूथ माझ्या मनाशी जोडलं गेलं आहे, त्यामुळे तुझ्या मनात तुझ्या हृदयात जे काही चालू असेल ते सगळं ऐकू येतं मला. नीच ऐश्वर्या तिथे सौमित्रशी खूप जवळीक साधायला लागते, त्याच्या खूप खूप जवळ जायला लागते. ती सौमित्रच्या हृदयावरती हात ठेवते आणि त्याला विचारते की मला चांगलंच माहिती आहे तू माझ्याबद्दल विचार करत होतास ना, बघ म्हणूनच तर मी तुझ्याकडे आले आहे. तेव्हा सौमित्र चिडतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ, तू माझ्यापासून आधी लांब राहा. पुन्हा डोक्यात घाणेरडा प्लॅन घेऊन इथे आले आहेस ना. सौमित्र ऐश्वर्याला पुरता ओळखून असतो. ऐश्वर्या तिथे सौमित्राला विचारते की हे बघ, मला तू सांग की मी कशी दिसते, मी खूप सुंदर आहे ना. आणि ती आरशासमोर उभी राहते. त्यानंतर सौमित्राच्या अवतीभोवती फिरते आणि ती विचारते की सांग ना सौमित्र, मी खूप सुंदर दिसते ना. तेव्हा सौमित्र तिला सडेतोड उत्तर देतो की तू चीप आहेस, स्वार्थी आहेस आणि घर फोडणारे आहेस. आणि काळजी करू नकोस ऐश्वर्या, हे लवकरात लवकर मी सर्वांच्या समोर सिद्ध करून दाखवेन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माझ्या मनात तुझ्याविषयी काय चालू आहे हे जर तुझ्या बायकोला कळलं तर. ती मुद्दाम सौमित्रला घाबरवते, त्याला ब्लॅकमेल करायला लागते. मुद्दाम ऐश्वर्या सौमित्रला विचारते की काय झालं, घाबरलास का. परंतु आम्ही बायकांना नवऱ्याच्या बाबतीत खूप जास्त पजेसिव्ह असतो. जर दुसऱ्या एखाद्या बाईने आमच्या नवऱ्यांकडे पाहिलं किंवा साधं टच जरी केलं ना तरी आमची खूप सटकते सौमित्र. पुढे ऐश्वर्या मुद्दाम सौमित्रला घाबरवते. ती म्हणते की हे बघ, अवंतिकाचंही डोकं कसं आहे तुला चांगलंच माहिती आहे, ती खूप जास्त गरम डोक्याची आहे आणि तू ना मला खूप आवडतोस सौमित्र, आणि पूर्वी देखील तितकाच आवडायचा हे तर अवंतिकाला माहितीच आहे. मग तुमच्या दोघांमध्ये काय होतील, गैरसमज निर्माण होतील आणि एक गैरसमजातून निर्माण होईल तो संशय. आणि एकदा का माणसांच्या मनात संशय निर्माण झाला तर चोरचोराची भांडणं होतात, हे तर जगजाहीरच आहेत. मग नाती दुरावतात, त्यानंतर भांडणं होतात, वादविवाद होतात, माऱ्यामाऱ्या होतात, वाद प्रतिवाद होतात आणि मग ते सगळं जातं कुठे, कोर्टात. मला सांग सौमित्र की कोर्टात नक्की केस कोण लढेल रे, अवंतिका की तू लढशील. तेव्हा सौमित्रच्या आवाजाचा आवाज वाढतो आणि तो ऐश्वर्याला तोंड बंद ठेवण्यासाठी सांगतो. त्यानंतर ऐश्वर्या पुन्हा सौमित्रच्या जवळ येते आणि ती सौमित्रचा हात पकडते आणि त्याला विचारते की परंतु तुला आणि मला अवंतिकाने जर असं पाहिलं तर तर काय होईल. असं विचारत असतानाच अचानकपणे तिथे अवंतिका आलेली असते, कारण नानाने सौमित्रला बोलवलंय हा संदेश देण्यासाठी ती तिथे येते. त्याच वेळेस तिथे ऐश्वर्या सौमित्रचा हात पकडून थांबलेली असते. ज्यावेळी ते दृश्य अवंतिका पाहते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. ज्यावेळी सौमित्राचं लक्ष अवंतिकाकडे जातं, सौमित्र पटकन ऐश्वर्याच्या हातून आपला हात खेचून घेतो. ऐश्वर्याला त्यांच्या दोघांच्या संसारांमध्ये दोघांबद्दल गैरसमज निर्माण करायचे असतात आणि त्याची पहिली ठिणगी ऐश्वर्याने टाकलेलीच असते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत तर रेगे साहेबांनी ऐश्वर्याला फोन केलेला असतो आणि जानकी त्यांच्याकडे नोकरी मागायला आली आहे असं सांगतात. तेव्हा ऐश्वर्या त्यांना धमकी देते की मी सांगेल तीच नोकरी तुम्ही द्यायची. तर त्या शिपायाने जानकीला पार्किंग एरियात घेऊन गेलेला असतो. जानकी विचारते की इथे कुठे आलो आहोत दादा आपण. तेव्हा तो शिपाई सांगतो की जानकीताई, तुम्हाला
रेगे साहेबांनी ह्या सगळ्या काड्या धुवून घ्यायला सांगितल्या आहेत, म्हणजे हेच काम तुमचं आहे. तेव्हा जानकी मनाची कुचंबना न होऊ देता, वाईटपणा न वाटू देता ते काम अगदी मनापासून स्वीकारते. तर सारंगची गाडी धुवत असतानाच सारंगला खूप वाईट वाटत असतं की जानकीवरती ही काय वेळ आली आहे. तर तिथेच ऐश्वर्या गाडीच्या खालती उतरते आणि त्यानंतर जानकीच्या कपाळी एक नाणं लावते आणि म्हणते की खोट्याच्या कपाळी खोटं नाणं. त्यावेळेस जानकीच्या कपाळी लावलेलं ते नाणं निसटतं आणि जानकी ती हातात पकडते. जानकी ऐश्वर्याला सणसणीत उत्तर देते की या नाण्याला तर कुंकू लागला आहे. थँक्यू ऐश्वर्या. आता हे नाणं लक्ष्मीचं रूप म्हणून मी नेहमी जवळ ठेवेन आणि आज तुला मी चॅलेंज देते आहे की ही रणदेवींची लक्ष्मी आहे आणि मी अगदी वाजत गाजत त्या घरात पुन्हा सन्मानाने येईल. आणि त्यानंतर जानकी तेथून निघून